एक मोठी बातमी येते। शरद पवार यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येते। त्यांना बारामतीमधून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणलं जाणार आहे। महत्त्वाची घडामोड, शरद पवार यांची तब्येत बिघडली असल्याचं कळतंय। त्यांच्या प्रकृती संदर्भातली ही अपडेट। त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये आता काही वेळामध्ये आणलं जाणार असल्याचं कळतंय। सध्या ते बारामतीमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना आता रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणलं जाणार आहे। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। काय तब्येतीबद्दल कळतंय शरद पवार यांच्या? योगेश, शरद पवार यांची गेल्या काही दिवसांपासून तब्येत ठीक नसल्याचं माहिती होती आणि आज अधिकचा त्रास त्यांना होताना पाहायला मिळाला। त्यांना ताप, खोकला आणि कफ असल्याचं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे। आज बारामतीमध्ये अजित पवारांच्या 13व्याचा विधी देखील पार पडतोय। काठेवाडीत हा 13व्याचा विधी होता आणि त्या विधीला देखील शरद पवार आणि इतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार होते। मात्र सकाळपासूनच शरद पवार यांना त्रास होत आहे। डॉक्टरांची एक टीम देखील सकाळी गोविंदबाग, ज्या ठिकाणी शरद पवार राहतात, त्या ठिकाणी त्यांच्या रुटीन चेकअपसाठी पोहोचली होती। त्यानंतर पुन्हा एकदा दुपारी काही वेळापूर्वीच एक टीम पुन्हा शरद पवारांच्या तपासणीसाठी गोविंद बागेत पोहोचली आणि त्यानंतर शरद पवारांना पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात येईल। काही वेळापूर्वीच शरद पवार हे पुण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत। त्यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे देखील आहेत आणि एक कार्डियक अँब्युलन्स ही शरद पवारांच्या ताफ्यामध्ये देखील आता त्या अँब्युलन्सचा समावेश करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात ते पुण्यात दाखल होतील आणि पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलं जाणार आहे। त्यांच्यावरती पुढचा जो काही उपचार असणार आहेत ते त्या ठिकाणी केले जाणार आहेत। मात्र आपण जर बघितलं तर अजित पवारांच्या निधनानंतर प्रकृती काहीशी खालावल्याचं पाहायला मिळत होतं आणि आज अधिक जास्तीचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी या विधीच्या ठिकाणी सुद्धा येणं खरं तर टाळलेलं आहे। खोकला मोठ्या प्रमाणात येत होता आणि त्यामुळे या सगळ्या त्रासामुळे त्यांना पुण्यात हलवण्यात आलं। पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केले जाणार आहे। पुढचे जे काही उपचार आहेत त्या ठिकाणी केले जाणार आहेत। सुप्रिया सुळे यांच्याकडून देखील या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे की शरद पवारांना त्रास होत आहे आणि आपण जर बघितलं तर या सगळ्या कार्यक्रमांपासून शरद पवार हे टाळतात किंवा शरद कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात गेल्या काही दिवसांपासून सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मात्र गेल्या काही दिवसांपासून हा सगळा ताणतणाव आणि इतर काही तब्येतीची तक्रारी कारण या सगळ्या याच्यामुळे त्यांना अधिकचा त्रास आज झालेला आहे आणि त्यामुळे आता त्यांना पुण्यात हलवण्यात आलेला आहे। बिलकुल योगेश, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा। मात्र शरद पवार यांची तब्येत बिघडली आणि त्यामुळे बारामतीमधून त्यांना आता पुण्यामध्ये आणण्यात येत आहे आणि हा सगळा ताफा आहे, सोबत कार्डियक अँब्युलन्स देखील, आणि पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांना आणलं जात आहे।